निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार फुलंब्री तालुक्यातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली। या निवडणुकीचे परिणाम मतदातावर व मतदानावर होणार आहे, पण याबरोबरच उमेदवारही यांच्यावरही हा परिणाम होणार असल्याचे या निर्णयावर दिसून येत आहे। खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने 2.5 लाख रुपये दिलेली होती। मतदाराला 1 दिवस बाकी असताना हा निर्णय आल्यामुळे आता पुन्हा खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने वाढवून द्यावी असे मत फुलंब्री शहरातील नगरपंचायत निवडणुकीचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमित वाहुद यांनी माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केले। याबरोबरच हा निर्णय अयोग्य असून याबाबत निवडणूक आयोगावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असेही अमित वाहुद यांनी ठणकावून मत मांडले। फुलंब्री शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपणही एका वार्डाचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहात। कोर्टाच्या आदेशानुसार ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली। काय वाटतं, हा निर्णय योग्य आहे का कसा आहे? हा योग्य निर्णय मला वाटत नाही। हा पूर्णपणे अयोग्य निर्णय आहे। कारण की कसं होतं, जेव्हा निवडणुका जवळ येतात, निवडणुकीचा जोर जेव्हा वाढतो, एका पीक पॉइंटला येतो आणि अचानक सरकार सांगते की बाबा निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, तर मतदारांच्या आणि जे निवडणुकीला उभे आहे उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि तो जोश राहत नाही। ज्यावेळेस तुम्ही निवडणुकाला पुढे सामोरे जाता, खर्चाची मर्यादा 2.5 लाख रुपये असली तरी 2.5 लाख रुपये खर्च करून बसलेले लोक आहेत। आता म्हणजे शेवटपर्यंत 2.5 लाख खर्च झालेत जवळपास खूप लोकांचे। मग आता पुढचा खर्च कसा भागवायचा? मग निवडणूक आयोगानं हा खर्च वाढवून देण्यात यावा असं मला वाटतंय। काय वाटतंय, हा निर्णय राजकीय आहे, राजकीय दोषातून घेतलेला आहे का कोर्टाचा हा सेपरेट निर्णय आहे? नाही, हा राजकीय देशापेक्षा कोर्टाचा निर्णय होता आणि याला जबाबदार राजकारणापेक्षा जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांचा हा सगळा चुकीचा भोंगळ कारभार आहे। कारण की तुम्ही एका निवडणुकीला सामोरं जायचं, तुमचं प्लॅनिंग का व्यवस्थित असू शकत नाही? कारण की प्लॅनिंग शिवाय होत नाही ना। 26 तारखेला तुम्ही चिन्ह वाटप करता, 27 तारखेपासून तुम्ही 3च दिवस देता प्रचाराला, हे कसं संभव आहे? आणि अगोदर प्रचाराला तुम्हाला 10 दिवस तरी द्यावं लागतील ना। कारण की एका वॉर्डामध्ये फिरायचं, तर प्रत्येकाला डोर टू डोर जायचं, कारण की ही मायक्रो निवडणूक आहे। शेवट प्रत्येक व्यक्तीला भेटायला पाहिजे अशी निवडणूक आहे ही। आमदार खासदाराची निवडणूक आहे की बाबा एका गल्लीला भेट दिली, त्या गल्लीला भेट दिली, प्रत्येक व्यक्तीला इथं भेटावं लागतं। प्रत्येकाला भेटून आपल्याला त्याला कन्व्हिन्स करणं 4 दिवस शक्य नाही, 1000-2000 लोकांना भेटणं। काय वाटतं, यामुळे खर्चाची मर्यादा वाढवून मिळाली पाहिजे असं आपण म्हटलंय, ते कितपत योग्य आहे? 100% योग्य ना। कारण की तुम्ही 2.5 लाखाची मर्यादा दिलेली आहे। आजपर्यंत तुम्ही जे कालपर्यंत जे आहे, तुम्ही आजचा शेवटचा दिवस आहे, तर आजपर्यंत 2.5 लाख रुपये जवळपास आमचे जर खर्च झाले असतील, तर पुढच्या 20 दिवसाच्या मध्ये तुम्ही 2.5 लाख मर्यादा जी आहे ती मग तुम्ही वाढून द्यावं लागेल ना आपल्याला। काय वाटतंय, मतदानाच्या तोंडावर हा निर्णय येतोय, यामुळे होणाऱ्या मतदानावर याचा परिणाम होणार का? 100% परिणाम होणार। म्हणजे आम्ही मत परिवर्तन करून त्या मतदारांचं मन परिवर्तन नाही तर मन परिवर्तन केलेलं आहे। आता 20 दिवसामध्ये जर त्यांचं मन परिवर्तन पुढे झालं तर त्यांना कुठं आम्ही शोधत फिरायचं, कुठं त्यांच्या पाठीमागे पळायचं? निवडणुकीमध्ये एक दिवस महत्वाचा असतो, तो आपल्याकडे आलेला आहे, त्याला आम्ही सांभाळून ठेवलेला आहे। तो आता उद्या चालून द्यायला प्रलोभन देतील, दुसरे पक्ष त्याला प्रलोभन देतील। तो जर गेला तर आम्हाला त्याला पकडून आणणं मुश्किल होईल, त्याला सांभाळणं आमच्यासाठी खूप कठीण, आमच्यासाठी तारेवरची कसरत आहे। जी परिस्थिती उद्भवली, याला सामोरे जाण्याची आता सध्या मानसिकता सर्व उमेदवारांची आहे का? नाही, यालाच कुठल्याच पक्षाची मानसिकता नाहीये असं मला असं वाटतंय। कारण की याच्यामध्ये एक दिवस हा महत्वाचा होता आणि या शेवटच्या क्षणाला कलेक्टरांचा आदेश, माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येतोय, तर याच्यामध्ये सगळेच लोक निराश झालेले आहेत असं मला वाटतं।